काही दिवसात नवीन वर्षाची सुरुवात होईल. खरं तर सगळं तेच असतं, दिवसामागून दिवस जात असते. पण डिसेंबर सरत आला की मनाला हुरहुर लागते. संपलं वर्ष, बघता बघता अख्खं वर्ष संपलं. एवढ्यात कसं संपलं? न्यू इयर पार्टीचे फोटो अजून मैत्रिणीच्या हँडसेटमध्ये आहेत. कितीदा म्हटलं चल ग धुवून आणूया, पण वेळच नाही मिळाला. पण मग केलं काय? अख्खं वर्षभर घातलं कसं हा प्रश्न मनात आला की धडकी भरते. नको ते विचार असं वाटतं. त्यातून मनासारखं घडलं नसेल, ठरवलेल्या गोष्टी नसतील झाल्या तर अस्वस्थ होऊनच जातो. मग स्वतःच्या चुका दिसतात, मूर्खासारखं वागलो होतो आपण. टाइमपास करता करता अख्खं वर्ष विसरत राहतो याची मनात खंत वाटत राहते. स्वतःच्या मनाशी केलेला तो निश्चय आठवतो आणि इतक्या मनापासून ठरवलेली गोष्ट आपण इतक्या लवकर कशी विसरतो याचंच नवं लागतं. दुःखही होतं. काहीतरी संपत असतं, हातून निसटत असतं. त्याची अस्वस्थता डिसेंबर संपता उगीच मनाभोवती फेऱ्या मारत राहते. पण त्यातूनही बाहेर पडण्याचे उपाय शोधते की आपण. झालं ते गेलं. आता नवे वर्ष नव्या उमेदीने, नव्या जोशाने स्वच्छ कोरा पाठीसारखं पुन्हा नवे निश्चय करू, नवी हिंमत आणू, नवी स्वप्न सजवू, नवी मंजिल ठरवू. नव्या वर्षात नव्या रूपरंगाचं नवं काहीतरी घडेलच. नव्या वर्षाला नवीन शब्द देऊ. आम्ही आता त्याच तयारीत गुंतलो आहोत. आकाश ओलांडून त्याहीवर झेपावणाऱ्या नव्या कल्पना. जे अवघड असेल, अशक्य वाटेल तेच करण्याचा आग्रह. तरी शेवटच्या क्षणापर्यंत नवं काहीतरी घडवणे